दोन तीन दिवसाआधी जो निर्मल डेअरीचा महाराष्ट्रभर व्हिडिओ व्हायरल करण्यात आला तो अतिशय खोटा आणि दादांत पैशांच्या मागणीवरून करण्यात आला। कारण संबंधित जो माणूस आहे त्या माणसाने निर्मल डेअरीवरून दूध घेतलंच नाहीये आणि जर घेतलंच असतं तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो माणूस दिसला असता। पण हा जो माणूस आहे तो उपद्रवी आहे, त्या माणसाची तशीच प्रसिद्धी आहे। दुसरं म्हणजे की पत्रकाराच्या सांगण्यावरून हा पत्रकार हा सलग आमच्या मागे लागलेला आहे। ही त्याची तिसरी वेळ आहे। या तिसऱ्या वेळेला सुद्धा आधी 2 वेळेस त्याने असेच आमचे खोटे व्हिडिओ टाकलेले आहेत टीव्हीवर आणि ही त्याची तिसरी वेळ होती। या तिसऱ्या वेळेला सुद्धा त्याने हे खोटे कारस्थान माझ्या वडिलांना फोन करून भेटायची मागणी केली व भेटून पैसे मागायची त्याचा उद्देश होता। पण माझ्या वडिलांनी त्याला भेटायचा नकार दिला। तर त्या अनुषंगाने त्याने मुद्दाम तो व्हिडिओ आमचा खोटा व्हिडिओ व्हायरल केला। तरी संबंधित एफडीएचे अधिकारी इथे आले, इथे येऊन सगळं चेक करून गेले, त्याचे नमुने घेऊन गेले। तरी आम्ही कायदेशीर कारवाई पण केली या संबंधितांवर। आमच्याकडे पैशांची मागणी करता खंडणीचा हे वगैरे सगळं आम्ही पोलीस स्टेशनला दिलं। तरी पोलीस स्टेशनला दिल्यामुळे ते संबंधित जे अधिकारी होते ते आले, ते येऊन त्यांनी सुद्धा सीसीटीव्ही फुटेज वगैरे ते काढून सगळं घेऊन गेले। त्याच्यात तो संबंधित जो उपद्रवी व्यक्ती आहे जो त्या व्हिडिओमध्ये खोटं दूध दाखवतोय तो ज्याने त्या माणसाने ते दूध नेलंच नाहीये, ते असे खोटे नाव बदनाम करण्याचे कामं व तुकाराम मुंडे साहेबांचं नाव माननीय तुकाराम मुंडे साहेबांचं नाव सांगून आम्हाला त्रास देण्याचं कारस्थान त्या माणसांनी रचले। तरी या संबंधितांवर कारवाई करावी। तरी हे व्हिडिओ जे महाराष्ट्रभर जे व्हायरल केले आमचं, तर त्याच्यामुळे आम्हाला खूप जास्त आर्थिक तसेच मानसिक सगळं परिवाराला खूप जास्त त्रास होतोय। सगळीकडून कॉल्स वगैरे येत आहे। तरी या संबंधित माणसांवर कायदेशीर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। असे खोटे व्हिडिओ बनवून व्हायरल करून मुद्दाम निर्मल डेअरी चोपडा जिल्हा जळगाव या डेअरीचं नाव बदनाम करण्यात आलं। तरी यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी। आम्ही वारंवार आमचे नाशिकहून रिपोर्ट काढत असतो। मुंडे साहेब आधी नव्हते तरी सुद्धा आम्ही कंटिन्यू वारंवार आमचे रिपोर्ट काढत असतो। तसेच आमची पूर्ण डेअरी असोसिएशनने सुद्धा निवेदन दिलेलं आहे की प्रत्येक जण हे पत्रकार आम्हाला त्रास देतात, पैसे मागतात, मुंडे साहेबांचं नाव सांगून आम्हाला हे खोटे असे व्हिडिओ बनवतात आणि त्रास देतात। तरी याच्यावर हे करावं आणि जी खोटी बातमी टाकली आहे ती खोटी बातमी सुद्धा काढण्यात यावी। सगळ्या चॅनल्सवर टाकली आहे ती काढण्यात यावी व खरं काय आहे हे लोकांसमोर यावं। खरं हे की आमचं सगळे रस्त्यांवर मेन रोडवर कलेक्शन होतं। सगळं शेतकऱ्यांकडून दूध घेतलं जातं, 10 लिटर 20 लिटर 50 लिटर हे सगळं शेतकऱ्यांकडून दूध घेऊन जागेवर लगेच त्याचं वाटप केलं जातं सगळ्या कस्टमर लोकांना। आणि जर या माणसाने दूध घेतलंच असतं तर एक कॅन भरलेला असतो, पूर्ण 40 लिटरचा असतो, तर तो कॅन भरलेला असताना बाकी लोकांना नाही, कोणत्याच कस्टमरला याबद्दल नाही, फक्त या एका उपद्रवी माणसाला पैसे मागण्याच्या हेतूने याचे हेतू पूर्ण झाला नाही म्हणून हा आणि पत्रकार या दोघांनी आमची बदनामी केली, अब्रू नुकसानी केली। तरी यांच्या विरुद्ध आम्ही अब्रू नुकसानी तसेच याच्यावर संबंधित कारवाई खंडणीची मागणीची कार्यवाही चोपड्याचे PI देसले साहेबांकडे आम्ही मागणी केली आहे व कार्यवाही केली। तरी संबंधित जी व्यक्ती आहेत हे दोघं ज्याने व्हिडिओ बनवला तो आणि ज्याने त्याला बनवायला लावला असा पत्रकार सचिन जयस्वाल, हे दोघे हेच कामं करतात, खोटं फसवायचं कामं करतात लोकांना। तरी यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी आणि हे जे खोटे लोक आहेत यांच्यावर आळा बसावा म्हणून ही माझी मुंडे साहेबांकडे विनंती असेल की आमच्यासारख्या इमानदार लोकांना, व्यवस्थित काम करणाऱ्या लोकांना हा तुमचा धाक दाखवून हे लोक जर फसवायचे कामं करत असतील तर कृपया करून याच्यावर आळा बसण्यात यावा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।